श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. मी सौरभ देशमुख गुरुजी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही थंबनेलवर जे पाहिलं ते बरोबर आहे. खरंच पैशाचा पाऊस पाडता येतो का? अशी कोणती क्रिया आहे ज्याने पैशाचा पाऊस पाडता येतो? मित्रांनो, पहिली गोष्ट, मी युट्यूब वरती असे भरपूर व्हिडिओ पाहिलेले आहेत ज्या व्हिडिओमध्ये अक्षरशः पैशाचा पाऊस पाडताना मी बघितलेलं आहे. युट्यूब चॅनलवरती व्हिडिओवरती म्हणजे युट्यूब चॅनलवरती भरपूर व्हिडिओ आहेत लोकांच्या, ते पाहिलेले आहेत. आता हे खरंय का? आपण ह्या गोष्टीचा खुलासा करायचा आहे. आता त्या लोकांचं असं मत आहे की मुंजा पैशाचा पाऊस पाडतो, त्यानंतर म्हसोबा दैवत, त्यानंतर चेडा, त्यानंतर डाकीन, अशा काही गोष्टी आहेत त्या पैशाचा पाऊस पडतात, असं त्यांचं लोकांचं मत आहे. मी कोणाला ट्रोल करत नाही, पण जे सत्य ते जगासमोर मांडणं माझं कर्तव्य आहे आणि जे योग्य उपासना द्यायचं कार्य आहे ते माझं कर्तव्य आहे, ते मी करतोय. आता या गोष्टी कितपत खऱ्या आहेत? मित्रांनो, पहिली गोष्ट, पैशाचा पाऊस पाडणे ह्या गोष्टीमध्ये कुठेच तथ्य नाहीये. त्या गोष्टीमध्ये कुठेच तथ्य नाहीये. तसं जर का असतं तर कुणीही पैशाचा पाऊस पाडला असता. हे इतकं सोपं नाही, हे इतकं शक्य नाही. हा, कसं आहे, या जगामध्ये आता फसवणूक करायचं, फसवायचं किंवा लुबाडायच्या अशा गोष्टी भरपूर चाललेल्या आहेत. मुळामध्ये कसं आहे, मी एका व्यक्तीला भेटलो होतो, एक साधारण 3-4 वर्षापूर्वी भेटलो होतो. वयस्कर होते काका. तर त्या अक्षरशः काकांनी ह्या भानगडीमध्ये स्वतःचं घर घाण ठेवलं, स्वतःची शेती घाण ठेवली आणि त्या गोष्टी चालल्या. नाहीतर मला कोटी रुपये मिळतील, नाहीतर मला कोटी रुपये मिळतील, असं त्यांचं चाललं होतं. भरपूर बाबा बुवा महाराज, भरपूर अशा लोकांशी ते भेटले, तांत्रिक लोकांशी भेटले आणि शेवटी कर्जबाजारी झाले. त्या लोकांना पैसे देऊन डेमो दाखवा, पैसे देऊन डेमो दाखवा, पैसे देऊन असं करत 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 भरपूर नुकसान करून घेतलं. स्वतःच्या हाताने स्वतःच नुकसान करून घेतलं आणि कर्जबाजारी झाले. आता तुम्ही एक गोष्ट मला सांगा, वय झालंय त्या माणसाचं, त्याला ना मूळ न त्याला बाळ, एक पोरगी, त्याला झाली लग्न, पोरगी लग्न करून निघून गेली, मूल नाही बाळ नाही, त्याला कर्ज फेडणार कसं? वय 50च्या पुढे गेलेलं वय आहे त्यांचं. आता काय परिस्थिती माहिती नाहीये त्यांची, पण एक गोष्ट सांगायची अशी आहे की तुम्ही जर का अशा भानगडीत पडताल तर खूप बेकार कंडिशन आहे, ते लक्षात ठेवा. अशी कुठलीच गोष्ट नाही की पैशाचा पाऊस पडताय. हा, पहिल्या काळामध्ये अशा काही गोष्टी होत्या, पण ते पैशाचा पाऊस पडण्या बाबतीत नाही, ते जादूच्या बाबतीत होत्या. हे मी ऐकलेलं आहे, कारण की माझे आजोबा किंवा त्यांच्या पिढीमध्ये जे लोक होते त्यांच्या बरोबरीचे, ते सांगायचे की पहिल्या काळामध्ये अदृश्यमुळी नावाची गोष्ट होती, त्यानंतर अंधारधुंदी मुळी होती, त्यानंतर 2-3 प्रकार त्यांनी मला सांगितले होते. त्याची पूर्ण माहिती सुद्धा दिली होती. त्या काही गोष्टी त्यांनी काय करता येत होतं, समोरच्या व्यक्तीशी बोलता बोलता समोरच्या व्यक्तीचे पैसे वगैरे काय त्यांनी जर का दिले, समजा एका दुकानदाराकडनं एखादी वस्तू घेतली आणि तुझे वस्तू पण आपल्याकडे, ते पैसे पण आपल्याकडे, अशा काही प्रकारचे होत होते, असं त्यांचं मत होतं. माझं नाही, माझा विरोध आहे या गोष्टींना. तर ती गोष्ट नक्की कितपत योग्य आहे हे मला माहिती नाहीये, पण ते सत्य आहे का नाही मी डोळ्याने बघितलं नाही, त्यामुळे माझा विश्वास नाहीये. पण ह्या गोष्टी शक्यतो कशा आहेत, असतील तरी दुर्मिळ आहेत, हे मिळणं अवघड आहे. आणि ह्या मुंजा व इतर गोष्टी सांगितलं तरी हे कुठल्याही प्रकारची वडाताण करू शकत नाहीत, असं म्हणजे माझं मत आहे. कारण की मी बघितलं नाही, त्यामुळे माझा विश्वास नाही. मुळामध्ये ही गोष्ट आहे महत्वाची. आता पैसा ओढणं, पैशाचा पाऊस पाडणं, त्या गोष्टी नक्की तुम्हाला पटतात का? तुम्हाला याच्या बाबतीत काय वाटतं? तुम्हाला याची काय माहिती आहे? मला नक्की कमेंट करून सांगा. तो जर का तुम्हाला काय माहिती असेल, काय विषय असेल तर मला सांगा. मी नक्की त्याची पडताळणी करील, पूर्ण त्याचा अभ्यास करील, शोध घेईल आणि तुमच्या समोर उभं करेल जे काय असेल सत्य ते. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये. श्री स्वामी समर्थ. चला.